गुरुदेव, आपण बघणार आहोत 2026 सिंह राशीसाठी काय आहे। सिंह राशी, सिंह म्हणजे काय? सिंह हा शांत असतो मुळामध्ये मित्रांनो, पण तो सिंहच असतो। सिंह राशीसाठी 2026 काय सांगतंय टॅरोच्या माध्यमातून आपण संपूर्ण भविष्य सिंह राशीचं बघणार आहोत ह्या टॅरोच्या माध्यमातून। चला टॅरो गाईडलाईन सिंह राशीसाठी 2026 काय सांगणार आहे बघूया। पूर्ण व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो शेवटपर्यंत, जेणेकरून तुमच्या अडी अडचणीचे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला म्हणजे तुम्हाला सांगतो हे काही हे नाही, अचानक नाही आला, तुम्हाला त्या डिवाइनना, त्या परमात्म्याला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला म्हणून आलेला आहे मित्रांनो। लाईक करा, शेअर करा मित्रांनो तुमच्या मित्रापर्यंत, आणि काही प्रश्न असतील तर DM मध्ये विचारा। ही रीडिंग पर्सनली नसून ही जनरल रीडिंग आहे। ज्यांना कोणाला जितकी तुमच्यासोबत कनेक्ट होती तिथपर्यंत असू द्या, नसल होत कनेक्ट तर बाकीची सोडून द्या मित्रांनो। जेवढी आवडली तेवढी तुमच्यापर्यंत ठेवा। आता बघूया आपण सिंह राशीसाठी काय सांगते 2026। वा, 2026 मध्ये ज्या व्यक्तीचे सिंह राशीचे लग्न थांबलेले होते आतापर्यंत, त्यांचे लग्न डेफिनेटली 100% 2026 मध्ये होणार आहे मित्रांनो। उन्हाळ्याच्या दरम्यान मार्च फेब्रुवारीला तुमचे लग्न होणार आहे। 2026 मध्ये सिंह राशीचे व्यक्तींचे ज्यांचे लग्न थांबले असते, मुलगा असो मुलगी असो, त्यांचे लग्न होणार आहे 2026 मध्ये। पहिलं सगळ्यात गोष्ट अगोदर, आणि कोणी नोकरीची जर का कोणी प्रतीक्षा करत असेल की नोकरीसाठी किंवा कॉल येणार असेल किंवा कोणी फॉर्म भरले असतील, कोणी नोकरीची तयारी केली असेल तर त्यांच्यासाठी 2026 मध्ये नोकरी लागणार आहे। दुसरी गोष्ट, तुमच्या जे कोणी व्यक्ती मुलाबाळासाठी थांबले होते, मुलाबाळांची वाट बघत होते, लग्न झालेले व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी मुलाबाळाचे संकेत आहे, त्यांच्यासाठी मुलबाळ होणार आहे, त्यांच्या घरामध्ये यंदा पाळणा हलणार आहे, हे संकेत टॅरो सांगतात। त्यामुळे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोच करत आहे टॅरोच्या माध्यमातून मित्रांनो। हे जिथपर्यंत तुमच्यापर्यंत आवडतंय हे तिथपर्यंत ठेवा। हा, चांगल्यात चांगलं हे वर्ष जाण्यासाठी एक रेमेडीज सांगतो, ती तुम्ही मनापासून सनी करायला पाहिजे, जेणेकरून सनी तुम्हाला हे फळ 2026 मध्ये खूपच चांगल्या पद्धतीने मिळणार आहे। 2026 मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे मित्रांनो, तुम्ही घरामध्ये 2026 मध्ये सिंह राशीच्या व्यक्तीने गुळाची पिंड महादेवाचं शिवलिंग जे पिंड असतं ते गुळाचं तुम्ही तयार करा, आणि ते शिवलिंग मारुती रायाच्या मंदिरामध्ये नेऊन सनी ठेवून द्या एका कोपऱ्यामध्ये। हे असं करून बघा, तुम्हाला निश्चितच 2026 खूपच चांगल्या पद्धतीनं तुम्हाला फळ देणार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तो लाईक करा, आणि पर्सनल रीडिंग घेण्यासाठी DM करा मित्रांनो। थँक्यू, धन्यवाद।